गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. पाहता पाहता आपल्या मराठी विषयाचा सिलेबस आता संपण्याकडे झुकलेला आहे. आपल्या मराठी विषयातील आपण पाहत असलेले जगणं कॅक्टसचं हे स्थूल वाचन आहे. हे सिलेबसमधून रिमूव्ह झालेलं आहे. जगणं कॅक्टसचं, त्याच्यासोबत रंगसाहित्याचे, रंग मजेचे जे आहेत की नाही, हे पण पाठ आपल्या सिलेबसमधून वगळण्यात आलेले आहेत. रंगसाहित्याचे हे वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरं एक जे लेसन आहे, बीज पेरले गेले, लेसन नंबर 14 म्हणजे 14व्या क्रमांकाचा लेसन, हे पण वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता आपण जे आपल्या सिलेबसमध्ये आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, पेपरमध्ये विचारू शकतात, हे लेसन आपण पाहणार आहोत. ही कविता आपण बघणार आहोत. आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेचं नाव आहे हिरवगार झाडासारखं. हिरवगार झाडासारखं. या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. जॉर्ज लोपिस 1950चा जन्म आहे. 2005 मध्ये त्यांचं निधन झालं. साधारणतः 55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बऱ्याच कविता लिहिलेत. सुरुवातीला आपण त्या कवींचं अल्पशः परिचय पाहू, त्यानंतर आपण ही कविता समजून घेऊ. कवी याच्याविषयी माहिती बघत असताना अत्यंत संवेदनशील कवी. संवेदनशील म्हणजेच प्रत्येक गोष्टीवर गांभीर्याने विचार करणारा, एकदम प्रत्येक गोष्टीची जाणीव असणारा हा कवी, याला आपण संवेदनशील म्हणू. बरोबर आहे, सेन्सिटिव्ह. बरोबर. अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्यात. कुठल्या अंकातून? सत्यकथा नावाचे ते नियतकालिक चालवत, त्याच्यामधून त्यांच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता, त्यांचा कविता संग्रह बघा, रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहेत. हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कोणते कोणते कविता संग्रह आहेत बघा? रक्तात भिनलेल्या कविता आणि पूर्ण झाले आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आता प्रस्तुत कवितेतून कवी आपल्याला झाड हे ऋषीसारखं कसं असतं, झाड हे महान कसं असतं, झाडावर त्यांनी एक मुक्तछंद लिहिलेला आहे. मुक्तछंद म्हणजे यमक न साधता थेरॉटिकल रूपामध्ये लिहिलेली कविता, याला म्हणतात मुक्तछंद. झाडांची सहनशीलता काय असते, झाडांचं दातृत्व म्हणजे झाडांची देण्याचं गुण, झाडाचं डोनेट करण्याचं स्किल. झाड प्रत्येक वेळेस दुसऱ्याला देत असतं, आपल्याकडून काहीच घेत नाही. हा म्हणजे दातृत्वाचा गुण, देण्याचा गुण, दान करण्याचा गुण, याला म्हणू आपण. सोबतच सहकार्याची वृत्ती, पशु पक्ष्यापासून जीव जनावरांना प्रत्येकाला सहकार्य करण्याची वृत्ती. आपण त्याच्यावर कुऱ्हाड मारली तरी आपल्याला सावली देण्याची वृत्ती, हे कवी या ठिकाणी सुचवतात. कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती. ऊन वारा पाऊस किंवा विविध प्रकारचे कुठलेही विपरीत परिस्थिती, कठीण प्रसंग झाडावर जरी आले तरी घट्ट पाय रोवून खंबीरपणे उभं राहण्याची जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्याला झाड शिकवत असते. सोबतच अशा अनेक गुणांचे वर्णन प्रस्तुत कवी या कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. आपल्याला सुद्धा हॅपी राहण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी या झाडामध्ये जे गुण आहेत, संकटामध्ये खंबीरपणे उभे राहण्याचे गुण, आपल्याला त्रास दिला तरी त्याला दान करण्याचा गुण, प्रत्येकावर उपकार करण्याचा जो गुण आहे, तो हे गुण आपल्या अंगी बाणवले पाहिजे, आपल्या अंगी आले पाहिजे. म्हणून कवी या ठिकाणी ही कविता आपल्याला शिकवतात, सांगतात. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. झाडांसारखे हिरवेगार, ताजेतवाने, प्रफुल्लित राहावे, असा संदेश प्रस्तुत कवितेतून आपल्याला मिळतो. काय? झाडासारखे हिरवेगार, ताजेतवाने, प्रफुल्लित आपण राहायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण आनंदी राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे, खुश राहायला पाहिजे. या तात्पर्याची ही कविता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कविता ही मुक्तछंदातली असल्यामुळे याच्यामध्ये काही जास्त काव्यमयता, नाट्यमयता वगैरे नाही आहे. सरळ सरळ वाचन करणे, त्याचा अर्थ समजून घेणे. पण याच्यातून सुद्धा एक फार मोठा हिडन मिनिंग लपलेलं असतं. हिडन मिनिंग असतं.
याचं काहीतरी अर्थ या ओळीमध्ये दडलेलं असते. या कवितेतून आपल्याला काहीतरी अर्थ अभिप्रेत असतो, ते अर्थ आपल्याला काढायचा असतो. तर आपण आता बघूयात या कवितेतून. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. झाड कसं बसते? एखादा ऋषी जसं मौन व्रत धारण करून तपस्या करण्यासाठी बसलेला असते एखाद्या जंगलामध्ये, झाड त्याच्यासारखं मौन व्रत धारण करून तपस्या करणाऱ्या ऋषीसारखं ध्यानस्थ बसलेलं असतं या ठिकाणी सांगतात. उदाहरण कोणाची उपमा दिलेली आहे? एखादा मुनी, एखादा ऋषी जसं मौन व्रत धारण करून ध्यानस्थ बसलेले असते जंगलामध्ये, झाडही त्यांच्यासारखेच असतात. मौन व्रत धारण करून तपस्या करत बसतात झाडं. त्यांची उपमा दिलेली आहे, त्यांच्यासारखी उपमा दिलेली आहे. बघू, पक्षी झाडांचे कोणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं. पक्षी झाडाचे नातेवाईक असतात का? पक्षी झाडावर उपकार करतात का? नाही. उलट त्याच झाडाची फळे खातात, त्याच्यावर बसतात, त्याच्यावर घाण करतात, त्याचीच पाने कुरतडतात, त्याच्यात खोडाला चोचीने टोकतात, त्याच्या सावलीत खेळतात, उलट त्याला त्रास देतात. पक्षी झाडाचे कोणीच नातेवाईक नसतात, कोणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं. झाड त्यांना मदत करतं, झाड त्यांना सावली देतं, म्हणजे परोपकाराची भावना. पक्षी त्यांचे कोणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं. म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्याला देखील आपलं मानण्याची वृत्ती ही झाडामध्ये असते. बरोबर? पक्षी त्यांचे झाडाचे कोणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. आणि झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. झाडाचं महत्त्व सांगत असताना या ठिकाणी पाहतात, झाडाच्या मुळावर जर कोणी कुऱ्हाडीचा घाव घातला तरी शांतपणे ते झाड सहन करतं, मुकाटपणे. त्याला विरोध करत नाही, त्याला त्रास देत नाहीत. मला का त्रास देतो म्हणून. एक मार्मिक कविता आहे. आता तुम्ही म्हणसाल झाड बोलतात का, झाडांना कळतात का? झाड हे सजीव असतात, तुम्हाला माहीत आहे. सजीवांची लक्षणे तुम्हाला माहीत आहे. हालचाल करणे, त्याच्यानंतर वाढ होणे, अन्न लागणे, पाणी लागणे, हवा लागणे, विविध प्रकारचे. म्हणजे झाड लहानापासून मोठे ते सजीव आहेत ॲक्च्युली. त्यांना पण वेदना होतात, पण ते दाखवू शकत नाही. आपल्यासारखी वाचा नसल्यामुळे, आपल्यासारखा बोलता येत नसल्यामुळे ते त्यांचं दुःख व्यक्त करू शकत नाही, असे कवी सांगतात. झाडांना वाचा असते, झाडांना संवेदना जाणवतात, झाडांना इव्हन आवाज सुद्धा कळतो, म्युझिक समजत असते झाडांना. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रयोगातून सिद्ध झालेल्या आहे की झाडांना संवेदना असतात, पण त्या संवेदना कमी असतात. झाडांना आपण कुऱ्हाडीचा घाव जरी घातला तरी मोकाटपणे ते सहन करतं, कारण त्याच्याकडे विलाज नसतं आपल्यावर आक्रमण करायला. त्यांना माहीत असतं आता मारेल, उद्या माझं महत्त्व कळल्यानंतर मारणार नाही. मुळावर घाव घालणाऱ्या माणसाचं देखील घाव मुकाटपणे सहन करतो. आणि मग पुढच्या याच्यात सांगतात की झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात टपोरे दवाचे थेंब. म्हणजे याचा अर्थ असं की झाडाच्या मुळावर घाव घातल्याच्या नंतर झाड देखील रडतं. मग ते कोण्या रूपामध्ये रडतं? झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर एखादा टपोर थेंब उतरते अलगद, वहीच्या अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. आणि झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग आणि रक्त होते क्षणभर हिरवेगार. आणि झाडाकडे जेव्हा आपण टक लावून पाहतो तर क्षणभरासाठी झाड आपल्याला आनंद देतं. आपल्या नजरेमध्ये त्याची हिरवळ भरत असते आणि एक प्रकारची एनर्जी आपल्याला त्याच्यापासून मिळत असते. क्षणभरासाठी आपल्याला वाटतं आपलं रक्त देखील हिरवगार झालेलं आहे. हे झाडांचं महत्त्व, ही झाडांची किमया. बरोबर? म्हणतात की मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. म्हणजे झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, झाडापासून आपल्याला आनंदी कसं राहायचं हे शिकायला मिळते. झाडांच्या हिरवे पानं पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांना एक एनर्जी मिळत असते. क्षणभरासाठी ते हिरवेगार पण आपल्या मनामध्ये उतरतं, आपल्या शरीरात उतरतं, आपल्या रक्तात उतरतं आणि काही वेळेसाठी आपलं रक्त देखील हिरवगार होतं, असे कवी या कवितेतून आपल्याला सांगतात.
आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत, आणि जेव्हा ते हिरवळ आपल्या मनामध्ये उतरत असते झाडांची, ते टवटवीतपणा झाडांचा आपल्या मनामध्ये जेव्हा उतरते, तेव्हा आपल्याला वाटते आपलं आयुष्य असं सुंदर फुलासारखं झालेलं आहे. नुकतंच तोडून आणलेल्या टवटवीत जसं फुल असते की नाही ताजं तवानं, तसं आपलं आयुष्य झाल्यासारखं आपल्याला वाटत असते झाडाकडे पाहिल्यानंतर. बरोबर. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत, झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. आणि झाडांचे बाहू म्हणजे झाडांचे हात हे सगळ्यांच्या स्वागतासाठी सदैव उभे असतात, नेहमी उभे असतात. मुसाफिर म्हणजे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचं ते झाड स्वागत करतं. या बसा माझ्या सावलीखाली, आनंद घ्या माझ्या सावलीचा, माझ्या फुलांचा, माझ्या फळांचा, माझ्या हिरव्यागार पानांचा, माझ्या मुळांचा, खोडांचा, सर्व 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 अवयवांचा माझा आनंद घ्या म्हणून प्रत्येकाचं स्वागत करतं ते झाड. म्हणजेच त्या झाडांचे दोन्ही हात असे स्फुरलेले असतात, सरसावलेले असतात येणाऱ्या माणसाचं स्वागत करण्यासाठी. आपण एवढं त्यांच्यावर अन्याय करून देखील ते आपले स्वागत करतात, असे कवी या कवितेतून आपल्याला सांगतात. बरोबर. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना. या ठिकाणी मुसाफिर म्हणजे प्रवासी, मुसाफिर म्हणजे प्रवास करणारे, झाडांच्या खालून ये जा करणारे, वाटसरू त्याला म्हणू आपण. तर मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी म्हणजेच आपल्या मिठीत घेण्यासाठी, प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी ते झाड उभं असतं कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्याणवरीसारखं. पानझड जेव्हा होते की नाही, पानगळ होत असते साधारणतः शिशिर महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या आसपास, तेज हवा चालत असते, झाडांची सगळी पानं झडून जातात आणि लगेच पुन्हा हिरवी गार अशी फिकट लालसर कोवळ्या रंगाची पानं झाडाला फुटतात आणि झाड सुंदर एखाद्या नवीन नवरीसारखा दिसायला लागतो. सोबत फुलं पण आलेली असतात, वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटलेली असते आणि किती सुंदर वाटतात ते झाडं. बघा, त्याच्याकडे तुम्ही निरीक्षण करा, आहे की नाही. तर झाड नटते कशा प्रकारचं याचं देखील महत्त्व सांगितलं आहे की बघा, पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. नवीन वस्त्र धारण करणे म्हणजे नवीन वस्त्र, नवीन पालवी फुटतात, नवीन पानं फुटतात आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर तर वेगळाच आनंद मिळत असतो, निराळाच आनंद मिळत असतो आपल्याला. आणि कोणासारखं, तर जशी एखादी नवीन नवरी नटलेली असते त्यासारखं ते झाड नटलेले असतात, अशी उपमा या ठिकाणी देतात कवी. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. झाडाला जशी पालवी फुटते की नाही, तसं माणसाच्या देखील मनामध्ये पालवी फुटत असते, माणसाच्या शरीरावर पालवी फुटत असते शरीरभर. म्हणजेच झाडाला पाहिल्यानंतर माणसाला किती आनंद होत असतो. जसं झाडाला पालवी फुटतात तशी आपल्या मनामध्ये सुद्धा नवीन टवटवीत पालवी फुटत असतात. बघितल्याच्या नंतर आपल्याला तसा कवी मन पाहिजे, तेव्हा आपल्याला त्यांच्या संवेदना कळेल. प्रत्येक निसर्गातल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीनं बदलावं लागतं, व्हावं लागतं, त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं, तेव्हा आपल्याला त्याचा खराखुरा आनंद घेता येत असतो. कवी म्हणतात, झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. मरगळ म्हणजे आळस, मरगळ म्हणजे सुस्ती. झाडाची नवीन फुटलेली पालवी पाहिल्याच्या नंतर माणूस देखील त्यांची स्वतःची आळस झटकून असं नवीन उत्साहाने तयार होतो नवीन काम करण्याकरिता. बरोबर. बघा, झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेलं असतं. पक्षी जसे मंजूळपणे गात असतात झाडावर बसून, पक्ष्यांचे जसे गाणे असतात, तसं झाडांचंही एक गाणं दडलेलं असतं, पण मौनपणे ते गाणे गात असतात. झाडांचं वैशिष्ट्य सांगत असताना कवी म्हणतात की पक्ष्यांच्या मंजूळ नादामध्ये झाडांचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेलं असतं. ते कळणाऱ्यालाच कळतात. झाडांचं गाणं कसं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ती संवेदना यायला हवी, आपल्याला तो मन पाहिजे, ती भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. तेव्हा आपल्याला जसं पक्ष्यांचे मंजूळ गाणे आपल्याला कळते, तसं झाडांचं देखील गाणं आपल्याला कळत असतं. बरोबर आहे. आणि पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचे, याआधी आपण पाहिलं आहे की झाडांची हिरवी नवीन पालवी पाहिल्याच्या नंतर माणूस स्वतःच्या अंगातली आळस, अज्ञान, मरगळ झटकून नवीन उत्साहाने कामाला जसं लागतो, तसंच झाडांचं एक गीत पण असते, झाडांचं एक गाणं पण असते
ते गाणं कळण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये ती संवेदना पाहिजे, ती भावना पाहिजे, तेव्हा त्या झाडाने गायलेलं गाणं आपल्याला कळत असते. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, हसावं कसं खळखळून हसावं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. आणि मुळावं कसं म्हणजेच खंबीरपणे उभं कसं राहावं तर एका भक्कम झाडासारखं. मुरावं कसं म्हणजेच एखाद्या कामामध्ये निपुण व्हावं कसं तर तेही एखाद्या घट्ट झाडांसारखं. या ठिकाणी कवी सांगतात मुळावं मुरावं कसं तर झाडांसारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरव्यागार झाडांसारखं, दुसऱ्याला आनंद देत जगावं. शेवटी रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून. तर मग आपणही जगायचं कसं तर त्या झाडांसारखं. विविध प्रकारचे गुण या झाडाकडून आपल्याला घ्यायचे आहेत आणि रोजचं चिंतन करावं कसं तर याच झाडांसारखं, असे कवी आपल्याला सांगतात. जॉर्ज लोपिस अतिशय संवेदनशील कवी, अतिशय संवेदनशील कविता यांनी आपल्याला या मुक्त छंदातून आपल्याला सांगितलेली आहे. या कवितेचं वाचन करायचं आहे. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखा मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कोणीच नसतात तरी झाड असतं त्यांचं. मुक्त छंद आहे, वाचण्याची ही पद्धत आहे. मुळावर गाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहींच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग आणि रक्त होते क्षणभर हिरवेगार. या पद्धतीने त्याचं वाचन करायचं. शब्दांच्या आवाजांचं चढउतार. तर अशा प्रकारची सुंदर कविता या ठिकाणी आपण अभ्यासलीत. या कवितेचं वाचन करा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि आज नवीन काव्यप्रकार म्हणजे मुक्तछंद कशाला म्हणतात हे देखील आपल्याला शिकायला मिळालं. याचे कवी जॉर्ज लोपिस. लक्षात ठेवा. धन्यवाद.